सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे. त्यासोबत मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्ससुद्धा सांगणार आहे, ज्याच्यामध्ये जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तरी तुम्ही तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग एका चांगल्या कॉलेजमध्ये कशी तुम्ही सीट ग्रॅब करू शकता. तर ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टास्कसुद्धा देणार आहे, जे तुम्हाला टास्क कंप्लीट करायचे आहेत. सो ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. प्लस आपल्या चॅनलवरती लवकरच 50,000 सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट होणार आहे. सो त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि अजून एक इम्पॉर्टंट अपडेट, आम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 आम्ही लॉन्च केलेली आहे. या बॅच 2ची फीस पण आम्ही 1500 रुपीज ठेवलेली आहे. या बॅच 2मध्ये पण आम्ही भरपूर सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय आणि अजून काही आम्ही एक्स्ट्रा फीचर्स पण ॲड केलेले आहेत. काय ते फीचर्स आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेन. बट ह्या बॅच 2साठी लिमिटेड सीट्स आता अवेलेबल आहेत. सो जर तुम्हाला बॅच 2साठी एनरोल करायचं असेल तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत. तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग कशी जॉईन करू शकता तर ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो नक्की तुम्ही ते चेकआउट करा. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. तर आता आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिकला आपण सुरू करूया. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आहे मेक युअर ओन डिसिजन्स. तुम्हाला स्वतःचे डिसिजन्स करायला आता सुरुवात करायचं आहे. आणि ही जी स्टेप आहे ही पहिली स्टेप आहे तुमच्या कॉलेज लिस्ट बनवण्याची. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिसाईड करायचं आहे नक्की तुमच्या कॉलेजची लोकेशन काय असली पाहिजे. नक्की तुम्हाला मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे, पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे, नागपूरमध्ये कॉलेज पाहिजे की इतर कुठल्या भागामध्ये कॉलेज पाहिजे. तर ते सगळे डिसिजन्स तुम्हाला आत्तापासून करायला सुरुवात करायचे. कारण तुमच्या कॉलेजची लोकेशन हे खूप मॅटर करतं. नक्की ते कॉलेज तुमच्या घरापासून किती लांब आहे, त्या कॉलेज आणि घर ह्याच्यामध्ये तुम्हाला अपडाऊन करायला जमेल की नाही. जर ते कॉलेज घरापासून खूपच लांब असेल तर त्या कॉलेजची हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, त्या हॉस्टेल फॅसिलिटीमध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जातं, हॉस्टेल फॅसिलिटी कशी आहे, तर हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, त्या कॉलेजची फीज किती आहे. कारण की इंजिनिअरिंगचे भरपूर असे कॉलेजेस आहेत ज्यांची फीज 2 लाखाच्या आसपास आहे. तर त्यामुळे कॉलेजची फीज काय आहे तर हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण की ॲट दी एंड आपले पॅरेंट्स त्या कॉलेजची फीज भरणार आहेत. आणि आपले पॅरेंट्स आपल्याला हेच बोलतात की तुला पाहिजे त्या कॉलेजमध्ये तू ॲडमिशन घे, आम्ही तुझ्या फीजचं जे काय आहे ते आम्ही मॅनेज करू. बट आपल्याला पण एकदा त्यांचा विचार केला पाहिजे. नक्की आपले पॅरेंट्स आपल्या कॉलेजची फीज कसे मॅनेज करतील तर ह्याचा पण एकदा आपण विचार केला पाहिजे. कारण की तुम्हाला या 4 वर्षांमध्ये फक्त एकच कॉलेजची फी भरावी नाही लागत, तुम्हाला कॉलेजच्या फीसोबत हॉस्टेलची फी पण भरावी लागते. प्लस तुमच्या पुस्तकांचा खर्च पण असतो. सो हा सगळा खर्च तुम्हाला मॅनेज करावा लागतो. सो एकदा आपल्याला हे पण एकदा विचार करायला पाहिजे. एकदा तुम्ही हे डिसाईड केलं की तुम्हाला कुठल्या लोकेशनमध्ये कॉलेज पाहिजे, त्याच्यानंतर त्या लोकेशनमध्ये कोणते कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत तर त्या कॉलेजची तुम्हाला रिसर्च करायची आहे. नक्की ते कॉलेजेस चांगले आहेत का, त्या कॉलेजचं स्टेटस काय आहे, गव्हर्नमेंट आहेत की प्रायव्हेट आहेत, ऑटोनॉमस आहेत की नॉन ऑटोनॉमस आहेत. तर हे सगळे एकदा तुम्हाला रिसर्च करायचं आहे. कारण की ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्या कॉलेजची प्लेसमेंट काय आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ज्या पण ब्रांचमध्ये तुमचं इंटरेस्ट असेल ती ब्रांच त्या कॉलेजमध्ये आहे का. जर तुम्हाला टेक्निकल ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट असेल तर ते टेक्निकल ब्रांचेस कॉलेजेसमध्ये आहेत का. जर नॉन टेक्निकल ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट असेल तर ते नॉन टेक्निकल ब्रांच त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे का. तर हे सगळे तुम्हाला चेकआउट करायचं आहे. या सगळ्या गोष्टीची तुम्हाला रिसर्च करायची आहे. ज्या ब्रांचमध्ये तुमचं इंटरेस्ट असेल त्याच ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. असं नका करू की तुमचा मित्र CS मध्ये ॲडमिशन घ्यायला चालला आहे म्हणून तुम्ही पण CS मध्ये ॲडमिशन घ्यायला जाल. असं तुम्हाला करायचं नाही आहे. जिथे तुमचं इंटरेस्ट असेल त्याच ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर एक तुम्हाला समजलेलं असेल की स्टेप नंबर 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला लोकेशन डिसाईड करायचे, कुठल्या लोकेशनमध्ये आपलं कॉलेज असलं पाहिजे, कुठलं कॉलेज त्या लोकेशनवरती चांगलं आहे, त्या कॉलेजचं स्टेटस काय आहे आणि आपल्या इंटरेस्टनुसार त्या कॉलेजमध्ये ती ब्रांच अवेलेबल आहे की नाही. तर हे सगळे एकदा तुम्हाला चेकआउट करायचं आहे. तर ही झाली आपली स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 आहे ॲनालाइज कॉलेज कट ऑफ. जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाईल असतील त्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेजची एक लिस्ट तयार करायची आहे. आता ही लिस्ट तुम्हाला कशी तयार करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 80 पर्सेंटाईल असतील तर 90 पर्सेंटाईलपासून ते 70 पर्सेंटाईलपर्यंत या रेंजमध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची एक लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे. अजून एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला 40 पर्सेंटाईल असतील तर 50 पर्सेंटाईलपासून ते 30 पर्सेंटाईलपर्यंत ह्या रेंजमध्ये जेवढे पण कॉलेजेस असतील त्या कॉलेजची एक तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. ह्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंगच तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. आता ही लिस्ट तुम्हाला कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला इकडे एक्झाम्पल म्हणून पण दाखवलेलं आहे. एक पेज घ्यायचे तुम्हाला. या पेजवरती तुम्हाला काही कॉलम्स करायचे आहेत. या कॉलम्समध्ये सगळ्यात पहिले त्या कॉलेजच्या नेमसाठी एक कॉलम बनवायचं आहे. त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये कोणते कोणते ब्रांचेस अवेलेबल आहेत त्या ब्रांचसाठी तुम्हाला एक कॉलम बनवायचं आहे. त्याच्या पुढे त्या ब्रांचचा काय कट ऑफ आहे त्या कट ऑफसाठी तुम्हाला एक कॉलम बनवायचं आहे. तुम्हाला इकडे एक्झाम्पल म्हणून दिसत असेलच त्याप्रमाणे तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाईल आहेत त्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंगच तुम्हाला लिस्ट बनवायची आहे.
असं नाही करायचं आहे की तुम्हाला 50% आहेत आणि तुम्ही 90% वाले कॉलेजेस सिलेक्ट करताय, असं तुम्हाला करायचं नाही आहे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कॅप राऊंडमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर लागणार नाही. जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाईल असतील त्या पर्सेंटाईलच्या रेंजमधलेच तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे. आता एक मी तुम्हाला टास्क देतो, जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाईल आहेत त्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग, जसे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला किती रेंजमध्ये तुम्हाला लिस्ट बनवायची आहे, जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाईल असतील त्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट रेडी करायची आहे. हा मी तुम्हाला एक टास्क देतो. जर तुम्ही हा टास्क फॉलो करणार असाल, जर तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो करणार असाल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा टास्क ॲक्सेप्टेड म्हणून, म्हणजे मलाही कळेल की किती मुलं माझी ही स्ट्रॅटेजी फॉलो करणार आहेत. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी रेडी करायची आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला कॉलेजेस आता डिसाईड करायचे आहेत, तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग कोणते कोणते कॉलेजेस आहेत ह्याची तुम्हाला एक रिसर्च करायचे आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजेस प्रायोरिटी वाईज अरेंजसुद्धा करावे लागतात. कारण की जेव्हा तुमचं कॅप राऊंड येतो, तुमच्या कॅप राऊंडसाठी जी ऑप्शन फॉर्म फिलिंग करावी लागते, ते ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला सगळे कॉलेजेस प्रायोरिटी वाईज अरेंज करावे लागतात. ज्या पण कॉलेजमध्ये कोणती ब्रांच पाहिजे ती ब्रांच पण तुम्हाला सगळी प्रायोरिटी वाईज तुम्हाला अरेंज करावी लागते. आता हे तुम्हाला कसं करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळं सांगेन. तर त्यासाठी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कट ऑफ लिस्ट कशी ॲनालाइज करायची आहे ह्याच्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. आता बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला असेल, दादा आमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत हे आम्ही कसं माहिती करून घेऊ शकतो. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती आहे तुमची कट ऑफ लिस्ट. तुम्ही कट ऑफ लिस्ट ॲनालिसिस करून पण तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवू शकता तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग. बट जर तुम्हाला कुठली वेबसाईट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तची वेबसाईट यूज करू शकता. कॉलेज दोस्तचं एक कॉलेज प्रेडिक्टर आहे. या कॉलेज प्रेडिक्टरमध्ये जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाईल आहेत हे तुम्हाला एंटर करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कुठे कॉलेज बघताय, नक्की होम युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज बघताय की अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज बघताय, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठल्या ब्रांचमध्ये पाहिजे असेल, एक तुम्हाला जर स्पेसिफिक ब्रांच सिलेक्ट करायची असेल तर ती तुम्ही स्पेसिफिक ब्रांच तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला काही डिटेल्स फिलअप करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला जे पण कॉलेजेस आहेत तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग ते सगळ्या कॉलेजची एक लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. सो जर तुम्हाला एक कॉलेज प्रेडिक्टर यूज करायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. आता ह्याच्यानंतर बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, दादा आम्हाला खूप कमी पर्सेंटाईल आहेत बट आमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग आम्ही कसं बेस्ट कॉलेज मिळवू शकतो. सगळ्यात पहिले पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा तुमचे 3 कॅप राऊंड होणार आहेत. ह्या तिन्ही कॅप राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. कारण की बघा कॅप राऊंड 1मध्ये जर एका कॉलेजचा कट ऑफ 80% असेल तर त्याच कॉलेजचा कट ऑफ कॅप राऊंड 2मध्ये कमीसुद्धा होऊ शकतो. त्याच कॉलेजचा कट ऑफ कॅप राऊंड 3मध्ये अजूनसुद्धा कमी होऊ शकतो. सो त्यामुळे तुम्हाला तिन्ही कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. काही कॉलेजचा कट ऑफ इन्क्रीज होतो, जे काही टॉप कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचा कट ऑफ मे बी इन्क्रीज होऊ शकतो, त्याची आपण काही गॅरंटी नाही देऊ शकत. बट असे पण काही कॉलेजेस आहेत ज्यांचा कॅप राऊंड 3पर्यंत कट ऑफ खूप कमी होतो. सो तुम्हाला सगळ्यांना कॅप राऊंड 3पर्यंत पार्टिसिपेट करायचं आहे. आता कॅप राऊंड 3 झाल्यानंतर पण एक स्पॉट राऊंडची प्रोसेस असते जी तुमची कॅप राऊंडच्या नंतर होते. आणि ह्या स्पॉट राऊंडमध्ये पण भरपूर मुलांना कमी पर्सेंटाईलवर पण एक चांगलं कॉलेज मिळतं. सो तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट करायचं आहे. आता जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण चांगलं कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये पण ट्राय करू शकता. फक्त मॅनेजमेंट कोटामध्ये तुमच्याकडनं डोनेशन घेतले जाऊ शकतात. भरपूर कॉलेजेस आहेत जे मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशनसाठी डोनेशन्स घेतात. आता मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय ह्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. एक पूर्ण डिटेल व्हिडिओ मी मॅनेजमेंट कोटावर बनवलेली आहे, तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करू शकता. भरपूर कॉलेजेसचा मॅनेजमेंट कोटा आत्तापासून सुद्धा सुरू झालेला आहे. बट आत्ताच तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे. आधी तुम्हाला कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. 3 कॅप राऊंड आहेत आपल्याकडे, तिन्ही कॅप राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. कॅप राऊंड झाल्यानंतर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे. जर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण चांगलं कॉलेज नाही मिळालं, जर तुम्हाला अजून बेटरमेंटसाठी जायचं असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कोटासाठी विचार करू शकता. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॅटेगरी बेनिफिट्स. आता भरपूर सारे कॅटेगरीजचे जे कट ऑफ आहेत हे कमी असतात, जसं की OBC, SC ST, परत VJNT. जर तुम्ही EWS किंवा SCBCमध्ये असाल तर त्यासाठी पण भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये कॅटेगरीचे कट ऑफ कमी होतात. तर त्यामुळे तुम्ही कॅटेगरीचे बेनिफिट्स नक्की घ्या. कॅटेगरीसाठी पण भरपूर सारे सीट्स रिझर्वड असतात. कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे जर रेडी असतील तरच तुम्हाला कॅटेगरीमधनं ॲडमिशन मिळेल. सो त्यासाठी कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आत्तापासूनच तुम्ही रेडी करून ठेवा. जे पण तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, परत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे तिन्ही सर्टिफिकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्या पण कॅटेगरीला कोणते सर्टिफिकेट लागतात त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेली आहे,
त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जे पण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जे पण काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत ते सगळे माझ्या चॅनलवरती मी अवेलेबल करून दिलेले आहेत. फक्त तुम्हाला ते बघायचे आहेत. त्या सगळ्या व्हिडिओची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट तुमचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत. जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे व्हॅलिड आहेत की नाही हे पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे मायनॉरिटी बेनिफिट्स. जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल, जसं की हिंदी मायनॉरिटी, सिंधी मायनॉरिटी, गुजराती मायनॉरिटी, जर तुम्ही अशा कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल, अजून भरपूर मायनॉरिटी आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतील. तर जर तुम्ही अशा कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल तर त्या मायनॉरिटीचे पण तुम्ही बेनिफिट्स घ्या. कारण की जे पण मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजच्या मायनॉरिटीचा कट ऑफ खूप कमी असतो आणि मायनॉरिटीच्या मुलांसाठी खूप बेनिफिट असतं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला. जे पण टॉपचे कॉलेजेस आहेत जर ते मायनॉरिटी कॉलेजेस असतील त्या कॉलेजचा तुम्ही ओपनचा कट ऑफ बघा आणि मायनॉरिटीचा कट ऑफ बघा, तुम्हाला भरपूर डिफरन्स बघायला मिळेल. सो त्यामुळे तुम्हाला मायनॉरिटीचे बेनिफिट्स पण घ्यायचे आहेत. ह्याच्यानंतर आहे JEE स्कोर. जर तुम्ही JEE एक्झाम दिलेली असेल तर त्याचा स्कोर पण खूप इम्पॉर्टंट आहे. बट त्याच्यामध्ये JEE पर्सेंटाईल खूप कमी आहेत, मला खूप कमी स्कोर आला आहे, तर मी ॲड करू की नको. एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला कितीही JEE स्कोर आलेला असेल तरी तो तुम्हाला ॲड करायचा आहे. तुम्हाला JEE थ्रू पण एक चांगलं कॉलेज मिळू शकतं, तुम्हाला CETच्या पर्सेंटाईलच्या थ्रू पण एक चांगलं कॉलेज मिळू शकतं. आणि तुम्ही JEE आणि CET हे दोघांनीही तुम्ही ऑप्शन फॉर्म हे तुम्ही फिलअप करू शकता. ऑप्शन फॉर्मसाठी ना एक म्हणजे कॉम्प्युटराइज सिस्टीम असते. जे पण तुमचं कॅपराऊंड होतं, तुम्हाला कुठलं कॉलेज लागेल कुठलं कॉलेज नाही लागेल त्यासाठी एक कॉम्प्युटराइज सिस्टीम असते. ही सिस्टीम तुमचं चेक करते की तुम्हाला CET थ्रू चांगलं कॉलेज मिळते की तुम्हाला JEE थ्रू चांगलं कॉलेज मिळते. तर त्यामुळे हे दोन्हीचे स्कोर तुम्हाला एंटर करायचे आहेत. JEEचा स्कोर खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्यामुळे तुम्हाला JEEचा स्कोर पण एंटर करायचा आहे. सो आय होप हे सगळे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला समजलेले असतील. जे मी तुम्हाला टास्क दिलेला आहे की तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट बनवायची आहे तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, तर ती तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करणार असाल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये टास्क ॲक्सेप्टेड म्हणून लिहायला विसरू नका, म्हणजे मला कळेल की तुम्ही सगळीजणं ही तुम्ही एक स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करता आहेत. आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो, आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये भरपूर सारे फीचर्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये आम्ही एक नवीन फीचर ॲड केलेला आहे, तो आहे कॉलेज कम्युनिटी. म्हणजे जेव्हा तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल त्या कॉलेजमध्ये जर आमच्या आधीच्या काउन्सिलिंगमध्ये कुठली मुलं असतील, त्या कॉलेजमध्ये कुठली पण मुलं असतील आमच्या काउन्सिलिंगमधनं, ती मुलं तुमच्या ॲडमिशनमध्ये हेल्प करतील. सो हे भरपूर सारे फीचर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. हे आम्ही नवीन फीचर ॲड केलेलं आहे. ह्याच्या आधी पण भरपूर सारे फीचर्स आहेत, जसे की तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून मिळेल. तुम्हाला कॅटेगरी वाईज, जर तुम्हाला रिजन वाईज कुठल्या कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट बनवून मिळेल. प्लस तुम्हाला 1 to 1 सगळा गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. प्लस काय लाईव्ह सेशन्स पण घेण्यात येतील. त्या लाईव्ह सेशन्समध्ये पण भरपूर सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. त्यामध्ये तुम्ही काय डाऊटसुद्धा विचारू शकता. सो जर तुम्हाला आमची पर्सनल काउन्सिलिंग बाय करायची असेल तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. जर मला काही पर्सनली डाऊट विचारायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला कॉलेजेस प्रेडिक्ट करून पाहिजे असतील तुमच्या पर्सनलच्या अकॉर्डिंग तर तुम्ही कॉलेज दोस्त कॉलेज प्रेडिक्टर यूज करू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.